छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर आज त्याची 3 दिवसांची पोलीस कस्टडी संपल्याने त्याला कोर्टात हजर करण्यात आलं। कोर्टात वकिलांमध्ये शाब्दिक राडा झालाच, मात्र कोर्टाच्या बाहेर सुद्धा राडा झालेला पाहायला मिळाला। नक्की काय घडलं कोल्हापूरच्या कोर्टात? वकिलांमध्येच का जुंपली? कोर्टाच्या आवारातच नेमकं काय घडलं? सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। मागच्या सुनावणीत कोर्टाने प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती, म्हणजे पोलिसांच्या ताब्यात ठेवून चौकशी करायला परवानगी दिली होती। ती कोठडी आज संपली, म्हणून त्याला परत कोर्टात हजर करायचं होतं। हा विषय काही वाटतो तितका साधा नाही, कारण विषय महाराजांबद्दल चुकीचं बोलण्याचा होता। लोकांच्या भावना तीव्र होत्या, त्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता। अखेर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश एस तटत यांच्या समोर कोरटकरला आणण्यात आलं। आता कोर्टात काय होतं तर दोनही बाजूचे वकील आपली बाजू मांडतात। सरकारतर्फे म्हणजे पोलिसांच्या बाजूने ॲडव्होकेट सूर्यकांत पवार होते, इंद्रजित सावंत यांच्या बाजूने ॲडव्होकेट असीम सरोदे होते, ते ऑनलाईन जॉईन झाले होते। आणि आरोपी प्रशांत कोरटकर याच्या बाजूने ॲडव्होकेट सौरभ घाग हे स्वतः कोर्टात हजर होते। सगळ्यात आधी पोलिसांनी कोर्टाला सांगितलं की या 3 दिवसांच्या कोठडीत त्यांनी काय काय तपास केला। त्यांनी सांगितलं की साहेब, आम्ही आरोपीच्या आवाजाचे नमुने घेतले आहेत। त्याने चौकशीत ज्यांची नावं घेतली आहे त्या सगळ्यांना आम्ही नोटीस पाठवली आहे। त्याने पळून जायला जी गाडी वापरली होती ती जप्त करायला आमची एक टीम नागपूरला पण गेली आहे। पोलिसांचं म्हणणं होतं की तपास अजून बाकी आहे। ते म्हणाले, साहेब, याला अजून कोणी मदत केली? याने अजून कोणती गाडी वापरली? ज्यावेळी याने इंद्रजित सावंतांना फोन करून धमकी दिली तेव्हा याच्यासोबत अजून कोण होतं? याला पैसे कुणी पुरवले? या सगळ्या गोष्टींचा तपास करायचा बाकी आहे, त्यामुळे आम्हाला अजून पोलीस कोठडी पाहिजे। थोडक्यात काय तर पोलिसांना अजून वेळ हवा होता। कशासाठी? तर या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी। मग सरकारी वकील ॲडव्होकेट सूर्यकांत पवार उभे राहिले। त्यांनी पण पोलिसांच्या मागणीला दुजोरा दिला। ते म्हणाले, कोरटकरने चौकशीत काही नावं घेतली आहेत, आता खरंच त्या लोकांचा यात हात आहे का हे तपासायला हवं। हा गुन्हा गंभीर आहे साहेब, 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झालाय, त्यामुळे ज्यांनी याला मदत केली त्यांच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यांनी धीरज चौधरी नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख केला। ते म्हणाले, आरोपीने सांगितले की धीरज चौधरीने मदत केली। आरोपी फरार असताना काही हॉटेलांमध्ये थांबला होता, तिथे त्याने ऑनलाईन पेमेंट केलेला नाही, म्हणजे कुणीतरी त्याला रोख रक्कम पुरवली असणार, याचा तपास करायला हवा। पवार यांनी जोर देऊन सांगितलं की आरोपीचा हेतू समाजात अशांतता पसरवण्याचा होता। त्याला कोण मदत करतंय? यामागे कोणती संघटना आहे का? कोण व्यक्ती आहे हे शोधून काढायला हवं। फोनवरचा आवाज त्याचाच आहे हे तर सिद्ध होतच आहे। पोलिसांच्या तपासाला यश मिळतंय, त्यामुळे कायद्यानुसार अजून पोलीस कोठडी मिळायलाच हवी, असा युक्तिवाद त्यांनी केला। त्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला। कोरटकर इंदोर, हैदराबाद, चंद्रपूर अशा ठिकाणी फिरलाय, म्हणजे त्याने अजून गाड्या वापरल्या असण्याची शक्यता आहे। एक गाडी जप्त करायला टीम गेली आहे, पण बाकीच्या गाड्यांचा तपास करायचा आहे। जर याला आत्ता पोलीस कोठडी मिळाली नाही तर तपास अर्धवट राहील आणि ज्यांच्या समाजात तेढ निर्माण करण्याचा हेतू होता ते यशस्वी होतील। म्हणून आम्ही आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी मागत आहोत। या सर्व प्रकारानंतर आरोपीचे वकील ॲडव्होकेट सौरभ घाग यांनी आपली बाजू मांडली। ते म्हणाले, साहेब, 1 मार्चला माझ्या अशिलाला म्हणजेच कोरटकरला अंतरिम जामीन मिळाला होता, तेव्हाच पोलिसांनी त्याला चौकशीला बोलवायला हवं होतं। दुसरी गोष्ट हे जे म्हणतात की जातीय तेढ निर्माण झाली, पण ती ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप व्हायरल कोणी केली? ज्याने व्हायरल केली त्यांनीच पोस्टमध्ये लिहिले की मी हे संभाषण व्हायरल करतोय। त्यांनी पुढे सांगितलं की फोन कॉल व्हायरल झाला, त्याचवेळी कोरटकरने नागपूर पोलिसात तक्रार दिली होती। आता पोलिसांनी 3 दिवसात चौकशी केली, आवाजाचे नमुने घेतले, मग आता परत पोलीस कोठडी कशाला पाहिजे? 3 दिवसांची कोठडी पुरेशी होती। अंतरिम जामीन मिळाला असताना सुद्धा आम्ही आवाजाचे नमुने द्यायला तयार आहोत, असं आरोपीने सांगितलं होतं। ॲडव्होकेट घाग यांनी कोरटकरची वैयक्तिक बाजू पण मांडली। साहेब, तो एक पत्रकार आहे, त्यांचा स्वतःचा चॅनल आहे, घरात तो एकटाच कमवणारा आहे, त्याला एक मुलगी आहे, असं म्हणत त्यांनी पोलीस कोठडीला विरोध केला। आता इथपर्यंत तर युक्तिवाद सुरू होता, पण मग कोर्टातच एक वेगळा सीन झाला। आरोपीचे वकील सौरभ घाग आणि इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांच्यातच बाचाबाची झाली। झालं असं की जेव्हा असीम सरोदे ऑनलाईन आपली बाजू मांडत होते तेव्हा सौरभ घाग कोर्टाला म्हणाले, यांचा आवाज म्यूट करा। यावर सरोदे भडकले आणि म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राचा आवाज बंद करा। मग घाग परत म्हणाले, अहो सरोदे, तुम्ही मीडियासमोर नाही बोलत आहात, कोर्टात आहात हे लक्षात घ्या।
अशी शाब्दिक चकमक दोघांमध्ये उडाली। मग असीम सरोदे यांनी आपला युक्तिवाद पुढे चालू ठेवला। ते म्हणाले, या प्रशांत कोरटकरने एक आलिशान गाडी वापरली आहे, ती गाडी घेऊन तो कुठे कुठे फिरला याचा शोध घ्यायचा आहे। हा धीरज चौधरी जो आहे तो एक बुकी आहे, त्याचा शोध घ्यायचा आहे। कोरटकरने जी नावं घेतली आहेत ती माणसं कोण आहेत, त्यांची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा तपास करायचा आहे। त्यामुळे पोलिसांना अजून कोठडी मिळाली पाहिजे। त्यांनी असाही प्रश्न विचारला की व्हिडिओ ऑडिओ क्लिप पोस्ट करणं हा गुन्हा आहे का। दोनही बाजू ऐकून घेतल्यावर न्यायाधीश एस तटत यांनी आपला निर्णय दिला। त्यांनी प्रशांत कोरटकरला आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। म्हणजे आता 30 मार्चपर्यंत कोरटकर पोलिसांच्याच ताब्यात राहणार आहे आणि त्याची आणखी कसून चौकशी होणार आहे। ही गोष्ट इथेच संपत नाही। या 3 दिवसांच्या पोलीस कोठडीत आणि पोलिसांच्या तपासात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत। पोलिसांनी सांगितलं की कोरटकरने बरीच माहिती दिली आहे, काही नावं पण सांगितली आहेत ज्यांनी त्याला फरार असताना मदत केली। सर्वात मोठं नाव समोर आलं ते म्हणजे धीरज चौधरी। हा चंद्रपूरचा आहे। पोलिसांनी सांगितलं की कोरटकर फरार असताना काही काळ चंद्रपूरमध्ये थांबला होता आणि तिथे या धीरज चौधरीने त्याला मदत केली होती। आता हा धीरज चौधरी कोण, तर पोलिसांच्या माहितीनुसार तो एक बुकी आहे, म्हणजे क्रिकेट मॅचवर सट्टा वगैरे लावणारा। त्याच्यावर असे गुन्हे पण दाखल आहेत। प्रशांत कोरटकर आणि धीरज चौधरीची जुनी ओळख आहे। कोरटकर चंद्रपूरमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबला होता तिथे चौधरी त्याला भेटायला आला होता। त्या हॉटेलचं बिल सुद्धा याच चौधरीने भरलं होतं असं पोलीस तपासात समोर आलंय। इतकंच नाही तर कोरटकर ज्या गाडीने तेलंगणाला पळून गेला ती गाडी सुद्धा याच बुकीची होती अशी माहिती पोलिसांनी दिली। आता हा धीरज चौधरी फरार आहे। कोल्हापूर पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन राजवाडा पोलीस स्टेशनला चौकशीसाठी हजर राहा अशी नोटीस त्याला बजावली आहे। त्या हॉटेलच्या मालकाला आणि मॅनेजरला पण पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे। कोरटकरने चौकशीत अजून काही नावं घेतली आहेत, जसं की प्रतीक पडवेकर, हिफाजत आली, राजू जोशी। आता पोलीस या सगळ्या लोकांचा यात काय संबंध आहे याचा तपास करत आहेत। दरम्यान काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी एक आरोप केलाय। त्यांचं म्हणणं आहे की कोरटकर सोबत तेलंगणामधून अटक केलेला प्रतीक पडवेकर हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील कर्मचारी आहे। मुख्यमंत्र्यांनी यावर खुलासा करावा अशी मागणी लोंढे यांनी केली। त्यामुळे आता हे प्रकरण राजकीय वळण घेताना दिसतंय। आता येऊया त्या दिवशी कोर्टात घडलेल्या अजून एका मोठ्या घटनेकडे। युक्तिवाद झाला, कोर्टाने निर्णय दिला की 2 दिवसांची पोलीस कोठडी वाढवली। त्यानंतर पोलीस प्रशांत कोरटकरला घेऊन कोर्टाच्या बाहेर पडत होते। प्रचंड पोलीस बंदोबस्त होता, पण तरीही एक अनपेक्षित घटना घडली। कोर्टाच्या आवारातच जिथून कोरटकरला बाहेर काढलं जात होतं तिथे एक वकील थांबले होते। त्यांचं नाव अमित कुमार भोसले, रुकडीचे रहिवासी। ते सकाळपासून कोर्टाच्या आवारात फिरत होते। वकील असल्याने पोलिसांना त्यांच्यावर संशय आला नाही, पण जसा कोरटकर त्यांच्या जवळ आला तसे हे भोसले त्याच्या अंगावर धावून गेले। ए पशा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करतोस का असं ओरडत त्यांनी कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। पोलीस एकदम अलर्ट झाले। त्यांनी तात्काळ अमित भोसले यांना पकडलं आणि बाजूला केलं। त्यामुळे मोठा अनर्थ टळला, पण हल्ला झालाच। सगळीकडे धावपळ उडाली। पोलिसांनी वकील अमित भोसले यांना ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले। एवढा बंदोबस्त असून सुद्धा कोर्टाच्या आवारातच एका वकिलानेच आरोपीवर हल्ला केला। मागच्या वेळी जेव्हा कोरटकरला कोर्टात आणलं होतं तेव्हा पण एका व्यक्तीने त्याच्यावर पायताण फेकून मारण्याचा प्रयत्न केला होता। पोलीस यावेळी जास्ती काळजी घेत होते। कोर्ट परिसरात कोणालाही येऊ देत नव्हते, पण हल्लेखोर वकील असल्याने तो सहज तिथे पोहोचला आणि पोलिसांना चकवा देऊन हल्ला करण्यात यशस्वी झाला। आता प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी 2 दिवसांनी वाढवली, म्हणजे तपास अजून सुरू राहणार। धीरज चौधरी नावाचा बुकी, हॉटेलचं बिल, तेलंगणाला पळायला दिलेली गाडी, पडवेकर नावाचा व्यक्ती आणि त्याचा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी संबंध असल्याचा आरोप, हे प्रकरण बरंच गुंतागुंतीचं होत चाललंय। आणि वरून कोर्टात वकिलांची बाचाबाची आणि कोर्टाच्या बाहेर कोरटकरवर झालेला हल्ला, या सगळ्यामुळे हे प्रकरण चांगलंच तापलेलं आहे। आता पुढे पोलीस तपासात काय काय बाहेर येतं, धीरज चौधरी सापडतो का, कोरटकरला मदत करणारे अजून कोण आहेत, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। पण एक गोष्ट नक्की, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणं महाराष्ट्राला कधीच मान्य होणार नाही। या प्रकरणातून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असेल तर त्यामागे कोण आहे हे शोधून काढणं गरजेचं आहे। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका।